नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंसयोगानंदपुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति श्रीयुक्तेश्वर महाराजांचे पुनरुत्थान। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मुंबईतील रिजंट हॉटेलमध्ये मी माझ्या खोलीत बसलो होतो। माझी खोली 3ऱ्या मजल्यावर होती। रस्त्याच्या पलीकडे एका उंच इमारतीच्या छपरावर एक चमत्कार खोलीतल्या लांब उघड्या खिडकीतून बाहेर पाहत असताना माझ्या दृष्टीस पडला। स्मृतीमधून कधीही पुसले न जाणारे ते दृश्य एकदम माझ्या दृष्टीसमोर येऊन प्रगट झाले। भगवान कृष्णावताराचे ते सुंदर चित्र मंद प्रकाशाने युक्त असे माझ्या दृष्टीसमोर उभे राहिले। त्या दिव्य आकृतीने मला खुणावले। त्याच्या मुद्रेवर स्मिताची छटा होती। अभिवादन म्हणून त्या आकृतीने आपले मस्तक किंचित हलवले। भगवान श्रीकृष्णांचा नक्की संदेश काय होता हे मला काही कळेना। हे पाहिल्यावर त्या आकृतीने फक्त आशीर्वाद दिल्याची हालचाल केली व नंतर ती अंतर्धान पावली। काय आश्चर्य! मला जणू उचलले गेल्यासारखे झाले। काहीतरी दिव्य साक्षात्कार दृष्टांत मला पाहावयास मिळणार असे मला वाटू लागले। अमेरिकेस माझे जाण्याचे निदान काही दिवस तरी स्थगित झाले। मुंबईत माझे बरेचसे सार्वजनिक सत्कार समारंभ ठरले होते। त्यानंतर मी परत कलकत्त्याला व पुरीला जाणार होतो। भगवान श्रीकृष्णांनी दिव्य दर्शन दिल्याला 1 आठवडा झाला होता। जून 19, 1936 दुपारी 3ची वेळ। मुंबईत रिजंट हॉटेलमध्ये मी बिछाण्यावर ध्यानस्थ बसलो असताना सुंदर तेजस्वी प्रकाशाच्या झोताने मी एकाएकी जागा झालो। खोलीमधील वातावरणात एक चमत्कृतिकारक जग भासमान होऊ लागले। सूर्यप्रकाशात एक दिव्य छटा दृग्गोचर होऊ लागली। श्रीयुक्तेश्वरांचा पार्थिव देह पाहताच माझ्या सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले। बेटा, गुरुजींच्या तोंडून सौम्य शब्द बाहेर पडले। त्यांच्या मुखावर जगास वेड लावणारे एखाद्या देवदूताचे मुग्ध स्मित होते। गुरुजींचे दर्शन झाल्याबरोबर त्यांच्या पाया पडलो नाही अशी ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ। पण हे दिव्य दर्शन होता क्षणीच मी गुरुजींच्या त्या पार्थिव देहास अगदी दृढालिंगन दिले। काय दिव्य आनंद तो! त्यांचे देहावसान झाल्यानंतर माझ्या मनाला ज्या काही यातना झाल्या त्या मी ताबडतोब विसरून गेलो व माझे मन एका पूर्ण व दिव्य आनंदामध्ये पोहू लागले। गुरुजी, ह्या आपल्या लाडक्या शिष्यास सोडून आपण असे एकाएकी का बरे निघून गेलात? हर्षातिरेकाने माझे मन अगदी भारावून गेले होते। कुंभमेळ्यात जा म्हणून आपण मला का सांगितले? आपणास सोडून जाताना माझ्या स्वतःचाच मला किती राग आला होता। बेटा, ज्या ठिकाणी पूज्य बाबाजींचे मला प्रथम दर्शन झाले त्या पुण्यक्षेत्राच्या यात्रेला तू निघालेला त्या तुझ्या आनंदावर विरजण पडू नये, तुझ्या मनाचा हिरमोड होऊ नये म्हणून मी तुझ्या कार्यक्रमात व्यत्यय आणला नाही। तुझा माझा तो विरह फक्त थोड्याच वेळाचा होता, नाही का? पण आता मी तुझ्या अगदी जवळ आहे ना? पण गुरुदेव, पुरीच्या वाळवंटात जो आपला हाडामांसाचा खराखुरा देह भूमातेच्या उदरात दृष्टीआड झाला त्यासारखाच हा आपला देह आहे काय? होय बेटा, तोच माझा हा देह, तेच हे हाडामांसाचे शरीर। माझ्या दृष्टीला ते दिव्य शरीर भासते, पण तुझ्या दृष्टीला ते खरेखुरेच वाटेल। स्वर्गीय परमाणूमधून मी हे अगदी नवीनच शरीर निर्माण केले आहे। पुरीच्या स्वप्नमय वाळवंटात, तुमच्या स्वप्नमय ऐहिक जगात जे माझे हाडामांसाचे शरीर तुम्ही विलीन केले तेच हे स्वर्गीय स्वप्नमय पार्थिव शरीर माझे पुनरुत्थान झाले आहे। पण भूलोकात नव्हे, परलोकात। ह्या परलोकातील रहिवाशांना भूलोकातील रहिवाशांपेक्षा माझ्या उच्च अवस्थेचे जास्त आकलन होते। ह्याच परलोकामध्ये तू आणि उच्च कोटीस पोचलेले तुझे प्रियजन एके दिवशी येतील व मला भेटतील। अमर गुरुदेव, बोला, आणखी बोला। गुरुदेवांनी गमतीने किंचित हास्य केले आणि ते म्हणाले, बेटा, तुझ्या बाहुपाशांची मिठी जरा सैल करशील का? अगदी थोडी। गुरुदेवांना मी जणू एखाद्या कोळ्याप्रमाणे 8 बाजूंनी घट्ट आवळून धरलेले होते। त्यांच्या त्या दिव्य शरीरातून एका नैसर्गिक मंद सुगंधाचा परिमल दरवळत होता। अगदी तसाच परिमल पूर्वी ते हयात असताना त्यांच्या पार्थिव शरीरातून दरवळत असे।
गुरुदेवांच्या ह्या दिव्य शरीराच्या भेटीच्या वेळी माझ्या बाहूंना व हातांच्या तळव्यांना त्यांचा जो स्पर्श झाला, त्या स्पर्शाचे रोमांच माझ्या शरीरावर त्या दिव्य दर्शनाची आठवण झाल्याक्षणी अजूनही उठतात. श्री युक्तेश्वर पुढे बोलू लागले. आपल्या शारीरिक कर्मांची पूर्तता करण्याच्या कामी मदत करण्यासाठी म्हणून असे संप्रेषित भूलोकात अवतीर्ण होतात. त्याचप्रमाणे परमेश्वराने मला ह्या परलोकात सहाय्यक म्हणून पाठवले आहे. श्री युक्तेश्वरांनी खुलासा केला. ह्या परलोकाला हिरण्यलोक असेही म्हणतात. ह्या लोकात ज्या उच्च कोटीच्या व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या पारलौकिक कर्मांची पूर्तता करण्याच्या कामी व पारलौकिक पुनर्जन्मापासून मुक्तता करण्याच्या कामी मी मदत करीत असतो. या हिरण्यलोकातील रहिवासी आध्यात्मिकदृष्ट्या फार वरच्या कोटीला गेलेले असतात. मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छेनुसार पार्थिव देहाचा त्याग करण्याची शक्ती त्या सर्वांनी आपल्या पूर्वीच्या भूलोकातील आयुष्यामध्ये ध्यानाच्या बळावर संपादन केलेली असते. आपल्या पूर्वीच्या भूलोकातील आयुष्यामध्ये सविकल्प व निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतल्याखेरीज कोणासही ह्या हिरण्यलोकात प्रवेश मिळत नाही. पृथ्वीवरील बहुतेक सर्व जीवास मरणोत्तर ह्या साधारण स्वरूपाच्या परलोक गोलांमधून जावे लागते आणि हिरण्यलोकातील रहिवासी ह्या अशा परलोक गोलांमधूनच अगोदरच जाऊन आलेले असतात. या परलोकातील वास्तव्यात त्यांनी परलोकातील आपल्या पूर्वसंचिताशी संलग्न असलेल्या कर्मांची बीजे नष्ट करून टाकलेली असतात. ह्या परलोकातील वास्तव्यात अगदी उच्च कोटीपर्यंत पोचलेल्या सिद्धांखेरीज इतरास हे ऋणमोचनाचे कार्य व्यवस्थितपणे करता येत नाही. परलोकातील कर्माच्या सर्व अवशेषांपासून त्यांच्या आत्म्यांना पूर्ण मुक्ती मिळवण्यासाठी स्वर्गलोकातील नियमानुसार ह्या मुमुक्षूंना परत हिरण्यलोकात, परलोकात किंवा स्वर्गात नवीन परलोक देह धारण करून जन्म घ्यावा लागतो आणि तेथे मी त्यांना त्या कामी मदत करीत असतो. या हिरण्यलोकात अगदी जवळजवळ मुक्त किंवा अवधूत मुमुक्षू याहूनही श्रेष्ठ अशा कारणलोकातून आलेले असतात. माझे मन गुरुदेवांच्या ठिकाणी आता इतके तल्लीन झाले होते की ते आपले जणू चित्रमय शब्द काही शब्दांनी व काही विचारलहरींच्या द्वारा मला ऐकवित होते आणि अशा तऱ्हेने मी त्यांचे बोलणे ऐकत होतो. जणू कल्पनांच्या विचारांच्या गोळ्या घेत होतो. गुरुदेवांनी आपले भाषण चालू ठेवले. धर्मग्रंथांतून व पुराणातून आपण वाचतो की परमेश्वराने मानवी आत्म्यास 3 देहांची उपाधी लावलेली आहे. ही उपाधी म्हणजे बंधनेच होत. पहिले बंधन म्हणजे जड पार्थिव शरीर, दुसरे सूक्ष्म लिंग शरीर की ज्या अवस्थेत मनुष्य प्राण्याच्या वासना व भावना मृत्यूनंतर तशाच राहतात व तिसरे म्हणजे कल्पनारूपी कारण शरीर. पृथ्वीवरील जड देहात शारीरिक इंद्रिये वास करतात. सूक्ष्म लिंग शरीर जाणीव व भावना यांच्यावर चालते. हे सूक्ष्म लिंग शरीर लाईफ ट्रान्सचे बनलेले असते. कारण शरीर धारण करणारा जीव एका सुखकारक अशा केवळ कल्पनासृष्टीतच वावरत असतो. सूक्ष्म लिंग देह धारण करणाऱ्या जीवास कारण शरीरात प्रवेश किंवा कारण शरीर धारण करणाऱ्या जीवास तेथेच प्रवेश मिळवून देण्याच्या कामी मदत करण्याचे काम मी ह्या लोकात सध्या करीत असतो. पूज्य गुरुदेव, ह्या परलोक अंतराळाबद्दल मला आणखी काही माहिती सांगता का? गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना घातलेली मिठी मी जरा सैल केली, पण माझ्या बाहूंनी त्यांना कवटाळलेलेच होते. मला भेटण्याकरता मृत्यूला न जुमानणाऱ्या ह्या माझ्या गुरुदेवांच्या दृष्टिगोचर देहाच्या आलिंगनाचे हे सुख खरोखरी काय वर्णावे? त्याची योग्यता सांगता येणार नाही, किंमत करता येणे शक्य नाही. गुरुदेवांनी सुरुवात केली. असे परलोक अनेक आहेत व त्यात वास करणारेही अनेक आहेत. त्यांची भ्रमण करण्याची वाहनेही ह्या लोकास साजेशी अशीच आहेत. ही वाहने म्हणजे तेजाचे किंवा प्रकाशाचे पुंजके एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर विजेच्या किंवा रेडिओ ॲक्टिव्ह शक्तीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने गमन करू शकतात. हे परलोक विश्व प्रकाश व रंग यांच्या सूक्ष्म आंदोलनांचे लहरींचे बनलेले आहे आणि ते जड विश्वाच्या पेक्षा शेकडो पटींनी मोठे आहे. परलोक गोलाच्या ह्या अजस्त्र तेजोमय फुग्याला जणू बांधलेली एक लहानशी घनरूपी खड्यासारखी टोपली
म्हणजेच जणू ही सगळी जड सृष्टी. ज्याप्रमाणे अंतराळात अनेक जडस्वरूपी सूर्य व तारे भ्रमण करीत असतात, त्याचप्रमाणे ह्या लोकातही असंख्य सूर्यमाला व ताऱ्यांचे पुंजके इतस्ततः भ्रमण करीत असतात. हे परलोकातील सूर्य व चंद्र भूलोकातील सूर्यचंद्रापेक्षा अधिक सुंदर व मोहक असतात. हे परलोकीचे तेजोगोल पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील ध्रुवीय प्रकाशासारखे असतात. ह्या परलोकाच्या सूर्याचा किरणसंभार हा सौम्य प्रकाशी व चंद्राच्या किरणसंभारापेक्षा अधिक नेत्रदीपक उजळ असतो. ह्या लोकाचे दिवस व रात्र भूलोकावरील दिवस व रात्र यांपेक्षा मोठे असतात. हे ह्या लोकाचे विश्व अमर्याद कोटीचे सुंदर, स्वच्छ, शुद्ध आणि सुसंबद्ध असते. ह्या लोकात ज्यावर काही एक प्राणी वावरत नाहीत असे ग्रह नसतात की ओसाड भूखंडे नसतात. भूलोकातील रानगवत, रोगजंतू, कृमी, साप ह्यांसारखी किलमिशे या लोकात नसतात. पृथ्वीवर हवामान व ऋतू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात, पण ह्या लोकात ते सगळीकडे सारखेच असतात. अगदी चिरकाळ टिकणाऱ्या वसंत ऋतूप्रमाणे. फक्त कधीकधी तेजस्वी हिमवर्षाव व अनेक रंगांच्या प्रकाशाचा पाऊस मात्र पडतो. ह्या परलोकात विविध रंगी पाण्याची सरोवरे, तेजाने लखलखणारे सागर व इंद्रधनुष्याच्या नद्या असतात. ह्या सर्वसाधारण परलोक विश्वात लाखो परलोक देह धारण करणारे जीव वास करीत असतात. बहुतेक भूलोकातून नुकतेच येथे आलेले असतात. ह्याखेरीज या लोकात अनेक पर्या, मत्स्यकन्या, मत्स्य, प्राणी, भूते, खुजे, राक्षस, यक्ष, गंधर्व, मृतात्मे हेही वास करीत असतात. ह्या परलोक विश्वाखेरीज ह्याहूनही सूक्ष्म असे हिरण्यलोक विश्व असते, ते वेगळेच. या परलोक विश्वात पुण्यात्मे व पापात्मे यांच्याकरिता वेगवेगळी गोल निवासस्थाने किंवा आंदोलन पावणारे असे अंतरिक्ष विभाग करून ठेवलेले असतात. पुण्यात्म्यांना अंतराळात स्वैर संचार करता येतो. भूलोकावर जसे मनुष्य प्राणी जमिनीवर, मासे पाण्यात व पक्षी हवेत राहतात व संचार करतात, त्याचप्रमाणे ह्या लोकीचे रहिवासी सुद्धा वेगवेगळ्या श्रेणीत विभागलेले असतात व त्यांची वस्तीस्थाने वेगवेगळी ठेवलेली असतात. ही वस्तीस्थाने स्पंदन, आंदोलनशील अशी असतात. निरनिराळ्या परलोकातून पतित झालेले काळेकुट्ट देवदूत आपापसात झगडतात, त्यांच्यात युद्धे पण होतात, पण त्यांची लढण्याची शस्त्रास्त्रे म्हणजे प्राणकणरूपी बॉम्ब किंवा मनोजन्य मांत्रिक स्पंदनशील प्रकाशकिरण हे पतितात्मे परलोक अंतराळाच्या अगदी खालच्या थरात वास करतात. तेथे पूर्ण अंधकार असतो आणि तेथे हे पतितात्मे आपापल्या पापी कर्मांचे क्षालन करीत असतात. आणि ह्या अंधकारमय तुरुंगासारख्या वरील भागात सर्व काही चकचकीत व सुंदर असते. पृथ्वीपेक्षा हे परलोक विश्व परमेश्वरी इच्छेनुसार अधिक पूर्ण व योजनाबद्ध असते. ह्या परलोक विश्वातील प्रत्येक वस्तू ही प्रामुख्याने ईश्वरी इच्छेनुसार प्रगट होत असते. परमेश्वराने अगोदरच निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूत बदल करण्याचे किंवा त्याचे रंगरूप पालटण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असते. परमेश्वराने ह्या आपल्या परलोकवासी बालकांना ह्या परलोक विश्वात आपल्या मर्जीनुसार बदल किंवा सुधारणा घडवून आणण्याचे स्वातंत्र्य व खास हक्क दिलेले आहेत. इहलोकावर घनपदार्थाचे द्रवरूपात किंवा अन्य रूपात नैसर्गिक किंवा रासायनिक पद्धतीनेच फक्त रूपांतर होऊ शकते, पण ह्या परलोकातील घनपदार्थ ह्या लोकास सदृश अशा द्रवरूपात किंवा वायुरूपात किंवा अणुशक्तीमध्ये केवळ येथील रहिवासी आत्म्यांच्या एकमेव इच्छेनुसार व ताबडतोब परिवर्तित होऊ शकतात. गुरुजींनी आपले भाषण पुढे चालू ठेवले. पाणी, जमीन व हवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये भूलोकीसारखा संघर्ष चाललेला असतो. लढाया, खून, मारामाऱ्या सारख्या चालू असतात व त्यामुळे सर्व वातावरण अगदी बिघडून गेलेले असते, काळेकुट्ट झालेले असते. परंतु ह्या परलोकातील अंतराळात एक तऱ्हेची सुखदायी सुसंबद्धता व समता वास करीत असते. ह्या परलोकातील आत्मे आपल्या स्वेच्छेनुसार पुनः जड देह घेतात व त्याचा त्यागही करतात. ह्या लोकीची फुले, मासे किंवा इतर प्राणी हे किंचित काल आपल्या स्वेच्छेनुसार मानवी रूपे किंवा आकृती धारण करतात. ह्या लोकातील सर्व जीवांना, वस्तूंना कोणतेही रूप धारण करता येते.
व एकमेकांशी संबंध ठेवता येतो. कोणत्याही एका विशिष्ट निसर्ग नियमांचे, निर्बंधांचे त्यांच्यावर बंधन नसते. उदाहरणार्थ, या लोकीचे एक झाड घ्या. ह्या झाडापासून वाटेल ते फळ किंवा वस्तू निर्माण होऊ शकते. आंब्याचे फळ म्हणा किंवा मोहर म्हणा किंवा कोणतीही एखादी वस्तू म्हणा, ती स्वेच्छेनुसार त्यापासून निर्माण होऊ शकते. ह्या लोकी अर्थात काही पूर्वसुकृतानुसार निरनिराळी बंधने असतात हे खरे, पण येथील आत्मे आपल्या स्वेच्छेनुसार वाटेल ते रंगरूप धारण करू शकतात. सर्व काही परमेश्वराच्या निर्माणशक्तीच्या तेजामध्ये आंदोलन पावत असते. येथील सगळ्या व्यक्ती अगदी अयोनी संभव आहेत. स्वर्गलोकात लय पावलेल्या आपल्या इच्छेच्या संदेशानुसार येथील व्यक्ती संतती निर्माण करतात व ही संतती ह्या लोकाला सदृश अशा काही विवक्षित स्वरूपांमध्ये व आकृतीमध्ये निर्माण होते. ज्याचे पार्थिव शरीर विच्छिन्न झालेले आहे असा भूलोकातून नुकताच नष्ट झालेला प्राणी ह्या लोकात जो येतो तो बोलवण्यावरून येतो. हे बोलावणे किंवा आमंत्रण त्या व्यक्तीच्या मानसिक व पारलौकिक वृत्तींनी त्याला दिलेले असते. ह्या परलोकातील व्यक्तीस शीत, उष्ण किंवा इतर नैसर्गिक उपाधींची बाधा होत नाही. ह्या लोकाच्या देहामध्ये या लोकीला सदृश असा मेंदू असतो. ह्या मेंदूत सर्वज्ञ स्वरूपाचे असे सहस्त्र कमळांचे तेजोकमळ अंशतः कार्य करीत असते आणि त्याप्रमाणे ह्या लोकाच्या देहातील सुषुम्ना नाडीमधील जागृत झालेली 6 केंद्रेसुद्धा कार्य करीत असतात. हृदय मेंदूपासून प्रकाश आणि अंतरिक्ष शक्ती ग्रहण करते व ती ह्या लोकांच्या मज्जाजंतू व शरीरपेशी यांमध्ये वाटून टाकते. येथील व्यक्ती आपल्या आकारांमध्ये, आकृतीमध्ये फरक करू शकतात. हे फरक प्राणकण, प्रेरणा आणि पवित्र मंत्रोच्चारांनी उत्पन्न झालेली आंदोलने यांच्या सहाय्याने केले जातात. बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत त्यांचा ह्या लोकाचा देह हा त्यांच्या पूर्वीच्या पार्थिव देहासारखाच असतो. ह्या परलोक देहाचे तोंड व त्याचा बांधा हा त्याच्या पूर्वीच्या भूलोकातील देहाच्या तारुण्यावस्थेत जसा होतो तसा असतो. माझ्यासारखा एखाद दुसराच आपल्या पूर्वदेहाच्या वृद्ध स्वरूपात या लोकी पदार्पण करतो. हे म्हणताना गुरुदेवांनी एखाद्या तरुणाला साजेल असा हर्षपूर्ण चित्कारोद्गार काढला. ह्या भूलोकात अवकाश धरून 3 अक्ष असतात आणि त्याचे ज्ञान फक्त 5 ज्ञानेंद्रियांनी अवगत होऊ शकते. पण त्या परलोक विश्वात आणखी एका ज्ञानेंद्रियाची भर पडते. ते ज्ञानेंद्रिय म्हणजे अंतस्फूर्ती किंवा अंतःसंवेदना. ह्या ज्ञानेंद्रियाने सर्व काही गोचर होते. श्री युक्तेश्वरांनी आपले भाषण पुढे चालू ठेवले. केवळ अंतस्फूर्तीच्या सहाय्याने ह्या परलोकीच्या व्यक्ती पाहू, ऐकू, वास घेऊ शकतात, चव घेऊ शकतात, स्पर्श करू शकतात. त्यांना 3 डोळे असतात. त्यांपैकी 2 थोडेसे मिटलेले असतात. तिसरा हा प्रमुख व खास या लोकांचा असा डोळा आहे. हा डोळा अगदी कपाळावर मध्यभागी उभा व उघडा आहे. या लोकाच्या वासियांना डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही सगळे बाह्य ज्ञानेंद्रिय असतात. पण ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग येथील व्यक्ती देहाच्या कोणत्याही भागातून अंतस्फूर्तीच्या साहाय्याने करू शकतात. त्या कानाने, नाकाने किंवा त्वचेचा उपयोग करून डोळ्याचे कार्य करू शकतात, पाहू शकतात. डोळ्याचा किंवा जिभेचा उपयोग करून ते ऐकू शकतात आणि कानाच्या किंवा त्वचेचा उपयोग करून ते चव घेऊ शकतात वगैरे. मनुष्याच्या पार्थिव शरीराला असंख्य धोके असतात व ते अगदी सहजरित्या दुखावले जाते, विद्रूप केले जाते. पण हे परलोक शरीर असे आहे की त्याला कधी जर दुखापत झाली किंवा ते कापले गेले तरी नुसत्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते पुन्हा दुरुस्त केले जाते. गुरुदेव, ह्या सगळ्या परलोकवासी व्यक्ती सुंदर असतील नाही? ह्या परलोकात सौंदर्य हा आत्मिक गुण आहे. भूलोकातल्यासारखा तो बाह्य रंगरूपावर आधारलेला नसतो. श्री युक्तेश्वरांनी उत्तर दिले. आणि म्हणून ह्या लोकांच्या व्यक्ती बाह्य रंगरूपास, मुख वगैरे अवयवास फार थोडे महत्त्व देतात. पण ते आपल्या इच्छेनुसार वाटेल तो देह नवीन, रंगबिरंगी पण ह्या लोकाला साजेसा असा धारण करू शकतात. त्यास नटवू सजवू शकतात. जसे भूलोकातील मानव सणासुदीच्या दिवशी नवीन नवीन कपडे, दागदागिने घालतात, तसेच ह्या लोकाच्या व्यक्ती कधीकधी काही एका विशिष्ट पद्धतीनुसार आपल्या देहावर शृंगार साज चढवतात. परलोकातील हिरण्य लोकासारख्या अतिउच्च लोकांवर कधीकधी आनंदाचे उत्सव साजरे केले जातात. ते केव्हा तर
ज्यावेळी या लोकाची व्यक्ती आपल्या आत्मिक उन्नतीनुसार स्वर्गात किंवा कारणलोकात प्रवेश करण्यास निघते, तेव्हा तिला निरोप देण्याच्या वेळी येथे मोठा उत्सव समारंभ साजरा केला जातो. अशा उत्सव प्रसंगी अदृश्य असा परमेश्वर व त्याच्या ठिकाणी विलीन झालेले संत महात्मे ह्या लोकाचे देह धारण करून अवतरतात व या उत्सव समारंभात उत्साहाने भाग घेतात. आपल्या आवडत्या लेकरांच्या हट्टास्तव परमेश्वर ते म्हणतील त्या आकाराचे रूप धारण करतो. भक्तिभावपूर्वक पूजा करणाऱ्या भक्ताला परमेश्वर मातेच्या स्वरूपात दिसतो. येशू ख्रिस्ताला या अनंताचे रूप पित्याच्या स्वरूपात जास्त आवडले व पटले. विधात्याने ही जी वैचित्र्यपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे, त्यामुळे ह्या निर्माण केलेल्या प्राण्यांना परमेश्वर त्यांच्या कल्पनेप्रमाणे परिचित व अपरिचित अशा निरनिराळ्या स्वरूपात दिसतो. गुरुदेव व मी दोघेही अगदी बरोबर मनापासून हसलो. अन्य जन्मातील मित्रमंडळी ह्या लोकात एकमेकास सहज ओळखून काढतात. श्री युक्तेश्वरांनी आपले भाषण आपल्या सुंदर मधुर गोड आवाजात चालू ठेवले. मैत्रीचे अमरत्व पटल्यामुळे या आत्म्यांना अगदी अपरिमित आनंद झालेला असतो. ऐहिक आयुष्याच्या समाप्तीच्या वेळी एकमेकांचा विरह त्यांना अगदी तापदायक व दुस्सह झालेला असतो व प्रेमाच्या अनश्वरतावरचा त्यांचा विश्वास उडालेला असतो. आता त्या प्रेमीजनांच्या भेटीगाठी झाल्यामुळे प्रेमाचे चिरकालित्व अनश्वरत्व त्यांना पुनरपी पटू लागते. ह्या लोकातील व्यक्ती स्फूर्तीच्या जोरावर हे आवरण दूर करतात आणि मनुष्य प्राण्यांचे सर्व व्यवहार पाहतात, परंतु मनुष्याला मात्र या लोकांच्या हालचाली त्याचे 6वे ज्ञानेंद्रिय काहीसे विकसित झाल्याखेरीज दिसू शकत नाही. भूलोकातील हजारो माणसांना कधीकधी क्षणभर का होईना पण ह्या परलोक विश्वाचे किंवा येथील वासियांचे किंचित दर्शन झालेले असते. हिरण्य लोकातील रहिवासी दिवसा व रात्री साधारणपणे उच्चतम निर्विकल्प समाधीच्या आनंदात असून जागृतावस्थेत असतात आणि ते ह्या अंतरिक्ष विश्वातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यात आणि दुर्वृत्त पृथ्वीबद्ध आत्म्यांच्या उद्धारात सहाय्य करीत असतात. हिरण्य लोकवासी झोपतात तेव्हा त्यांना स्वप्नासारखी दिव्य दृश्ये दिसतात. ह्या परलोक विश्वातील सर्व ठिकाणचे रहिवासी मानसिक दुःखे क्लेश वगैरेंपासून अलिप्त नसतात. ह्या लोकांच्या हिरण्य लोकासारख्या ग्रहांवर ज्या उच्चपदस्थ विभूती असतात त्यांची मने फार भावनाशील असतात व त्यांच्या हातून वागण्यात किंवा सत्यदर्शनामध्ये जर काही चूक झाली तर त्यांना अगदी फार दुःख होते. ह्या उच्च कोटीला गेलेल्या विभूती आपल्या प्रत्येक आचरणात आचारविचारात आध्यात्मिक नियमानुसार पूर्णता आणण्याचा प्रयत्न करीत असतात. ह्या परलोक विश्वात निरनिराळ्या जीवांमधील दळणवळण पूर्णपणे समभावनेवर व दूरवीक्षणावर चालत असते. शब्द उच्चारलेला व लिहिलेला यांमध्ये जसा गोंधळ व समजुतीचा घोटाळा या भूलोकावर होतो, तसा गोंधळ व घोटाळा या परलोक विश्वात होत नाही. सिनेमागृहातील पडद्यावर प्रकाशाच्या झोतामध्ये जशी चित्रे, माणसे, पशुपक्षी हालचाल करताना दिसतात, पण ती जिवंत नसतात, ती श्वासोच्छ्वास करीत नाहीत, त्याचप्रमाणे ह्या परलोक लोकातील व्यक्ती प्रकाशमय व्यक्तित्वाने सुबुद्ध व सुसंबद्ध रीतीने चालतात, फिरतात व कामे करतात. त्यांच्या हालचालींना प्राणवायूची आवश्यकता लागत नाही. मनुष्य प्राणी घन, द्रव, वायुरूप पदार्थावर व हवेतील जीवशक्तीवर अवलंबून असतो, पण परलोक विश्वातील रहिवासी प्रामुख्याने अंतरिक्षातील प्रकाशावर जगत असतात. गुरुदेव, हे परलोकवासी काही खातात काय? मन, अंतःकरण व आत्मा या सगळ्यांच्या भावना एकवटून गुरुजींच्या ह्या आश्चर्यकारक स्पष्टीकरणाचे जणू अमृताचे मी पान करीत होतो. अतींद्रिय अनुभव हे निरंतर सत्य व अक्षर असतात. या उलट ज्ञानेंद्रियांचे विविध अनुभव क्षणभंगूर असतात. त्यांची आठवणसुद्धा मनुष्यास फार वेळ राहत नाही. माझ्या गुरुदेवांच्या ह्या शब्दांनी माझ्या मनावर व अस्मितेवर इतका जबरदस्त धक्का दिला की पुढे आयुष्यात केव्हाही मी मनाला अतींद्रिय अवस्थेप्रत नेऊन ह्या दैवी सुखाची स्पष्ट आठवण जागृत करू शके. ह्या परलोक भूमीत वनस्पती प्रकाशमान किरण रूप असतात आणि ते अगदी विपुल असतात. त्यांनी उत्तर दिले, ह्या लोकातील रहिवासी फळे, कंदमुळे, भाज्या खातात आणि येथील तेजस्वी प्रकाशाच्या कारंज्यांच्या मधून आणि सूक्ष्म झरे व नद्यांमधून वाहणाऱ्या अमृताचे प्राशन करतात. ज्याप्रमाणे साधारणतः पृथ्वीवरील
मानव प्राण्यांची अदृश्य प्रतिबिंबे इथरमधून आकर्षून आणता येतात व दूरवीक्षणाच्या साधनांनी दृष्टीपथात आणता येतात आणि नंतर फिरून आकाशामध्ये ती नाहीशी करता येतात. त्याचप्रमाणे ह्या परलोकास योग्य अशा ईश्वरनिर्मित वनस्पतींच्या, शाकभाज्यांच्या, फळाफुलांच्या अदृश्य आकृती इथरमध्ये तरंगणाऱ्या येथील रहिवाशांच्या आज्ञेनुसार परलोक ग्रहांवर परत विलीन करता येतात. त्याच पद्धतीने ह्या परलोकवासियांच्या कल्पनेच्या भराऱ्यातून विस्तीर्ण उद्याने, उपवने जड सृष्टीत निर्माण करता येतात. फिरून ही सगळी सृष्टी इथरमध्ये अदृश्यतेत विलीन होते, नाहीशी होते. हिरण्यलोकासारख्या स्वर्गगोलावर राहणाऱ्या व्यक्तींना, पुण्यवानांना खाण्यापिण्याची तादृश जरुरी भासत नाही. तरी पण ह्याही पलीकडे कारणविश्वात जे पुण्यवान पूर्णस्वरूपी आत्मेवास करतात आणि ज्यांच्या अस्तित्वाला कशाचीही खरोखरी गरज लागत नाही, त्यांचे अन्न म्हणजे सुखानंदाचे स्वर्गीय भोजन. ह्या परलोक अंतराळात परलोक व्यक्तीला निरनिराळ्या दिग्विभागांमध्ये त्याचे भूलोकातील निरनिराळ्या जन्मातील असंख्य नातेवाईक, आप्त, आईबाप, पतीपत्नी, मुलेबाळे आणि सगेसोरे भेटतात. अनेक जन्मोजन्मींचे हे आप्तसंबंध असल्यामुळे कोणावर आता जास्त लोभ करावा, प्रेम दाखवावे हे त्याचे त्यास कळत नाही. मग तो त्यांच्यावर सारखेच समभावाने प्रेम करतो. हे स्वर्गीय प्रेम होय. सर्व माणसे त्याला अगदी परमेश्वराची लेकरे, परमेश्वराचीच मूर्त स्वरूपातील रूपके वाटतात. ह्या आप्तेष्टांचे चेहरे, मुखवटे आता जरी थोडे बहुत बदललेले असले आणि ते त्यांच्या भिन्न भिन्न पूर्वजन्मींच्या नव्या नव्या गुणावगुणांनुसार बदलतातही, तरी ह्या परलोकवासी रहिवाशास ते सगळे आपल्या स्फूर्तीच्या बळावर अचूक ओळखून काढता येतात. ही सगळी आप्तेष्ट मंडळी निरनिराळ्या जन्मांमध्ये त्याला प्रिय झालेली असते. ती पुनः त्याला येथे भेटल्यावर ह्या नवीन विश्वात तो त्यांचे अगदी हार्दिक स्वागत करतो. सृष्टीमधील प्रत्येक परमाणूस एक स्वतंत्र असे इतर परमाणूंहून निवडून काढता येण्यासारखे अस्तित्व असते आणि त्यामुळे ह्या लोकाचा मित्र मग त्याचा बाह्य पोशाख कसाही असो, भूलोकावरील मित्र म्हणून सूक्ष्म अवलोकनाने त्याला चटकन हुडकून काढता येते. या परलोक गोलावर आयुर्मर्यादा पृथ्वीवरच्या आयुर्मर्यादेपेक्षा पुष्कळ जास्त असते. ऐहिक जगात संपादन केलेल्या पुण्यसंचयावर या परलोक ग्रहावरील आयुर्मर्यादा अवलंबून असते. हे पुण्य संपले की त्याबरोबर त्या व्यक्तीची रवानगी फिरून भूलोकावरच होते. काही व्यक्ती त्यांच्या जड शरीराच्या मृत्यूबरोबरच फिरून पृथ्वीवर जन्मास येतात, कारण ऐहिक आयुष्य भोगण्याची त्यांची तीव्र इच्छा राहिलेली असते. ह्या परलोकातील आयुर्मर्यादा साधारणपणे उन्नत व्यक्तींच्या बाबतीत 500 ते 1000 वर्षे असते. कालाचे हे परिमाण पृथ्वीवरील कालमापनास अनुसरून धरले आहे. इतर झाडांपेक्षा जशी वड, पिंपळाची झाडे जास्त काळ जगतात किंवा साधारणपणे सामान्य माणसाची आयुर्मर्यादा 60 वर्षांपर्यंत असली तरी योगी पुरुष अनेक शतके जगतो, त्याचप्रमाणे ह्या परलोक गोलावर काही अपवादात्मक व्यक्ती जवळजवळ 2000 वर्षांपर्यंत आयुष्य उपभोगतात. ह्या परलोकवासी व्यक्तीस आपल्या तेजस्वी शरीराचा त्याग करतेवेळी मृत्यूशी दुःखदायक क्लेशकारक असा झगडा करावा लागत नाही. परंतु पुष्कळशा व्यक्तींना मात्र हा परलोक देह टाकून स्वर्गीय देह धारण करावयाच्या वेळी किंचितसे घाबरल्यासारखे वाटते, इतकेच. हे परलोक विश्व म्हणजे येथे वार्धक्याची, रोगराईची भीती नसते. मृत्यूची घटका आल्याबरोबर व्यक्ती नाखुश होत नसते. पृथ्वीवरच ह्या 3 भीतीचे संकट वाटते व मनुष्य मात्रास हे खरोखरी शापच आहेत. पण याचे खरे कारण असे, भूलोकावरील मनुष्य हा स्वतःच्या व्यक्तित्वास आपल्या दुबळ्या पार्थिव शरीराशी फारच समरस संलग्न करतो आणि हे पार्थिव शरीर जगविण्यासाठी त्याला हवा, अन्न, निद्रा ह्यांपासून सारखी मदत घ्यावी लागते. भूलोकात मृत्यूच्या वेळी श्वासोच्छ्वास बंद होतो आणि शरीर कुजू लागते, मांसपेशी नासायला लागतात. पण ह्या लोकी मृत्यू म्हणजे लाईफ ट्रान्सचे, प्राणकणांचे विरळ होणे. हे प्राणकण म्हणजे ह्या लोकाच्या व्यक्तीची शरीरे वापरणाऱ्या स्वर्गीय शक्तीचे पुंजके. ज्यावेळी भूलोकावर मनुष्य मरतो तेव्हा त्याच्या अस्थि, मांस, चर्म यांनी भरलेल्या शरीराची त्याची जाणीव नाहीशी होते आणि त्याला ह्या लोकात नवीनच असलेल्या सूक्ष्म लिंगदेहाची जाणीव उत्पन्न होते.
योग्य वेळी या परलोकातील सूक्ष्म लिंगदेहाच्या मरणाचा अनुभव घेऊन मनुष्य परत या लोकाच्या जन्ममृत्यूच्या अवस्थेतून ऐहिक किंवा भूलोकाच्या जन्ममृत्यूचा अनुभव घ्यावयास जातो. आणि हे परलोक व भूलोक यांमधील जन्ममरणांचे रहाटगाडगे प्रत्येक अप्रबुद्ध किंवा असंस्कृत प्राण्याच्या नशिबी ठेवलेले असते. त्यातून त्याची सुटका होत नाही. पुराणात दिलेल्या स्वर्ग व नरक यांच्या कल्पना कधीकधी माणसाच्या अर्ध जागृतीपेक्षा जास्त दूर गेलेल्या स्मृती जागृत करतात. या दीर्घकालात सुखदायक असे परलोकातील व निराशापूर्ण असे भूलोकातील त्यास जे जे काही अनुभव आलेले असतात त्या असंख्य अनुभवांच्या ह्या स्मृती असतात. प्रिय गुरुदेव, मी विचारले, भूलोकावरील पुनर्जन्म आणि परलोक व स्वर्ग यांमधील पुनर्जन्म यांमध्ये जो फरक आहे त्याचे आणखी खुलासेवार वर्णन कराल काय? गुरुजी स्पष्टीकरण देत म्हणाले, मनुष्य हा एक व्यक्तिगत आत्मा असून तत्वतः तो कारण स्वरूपी आहे. पार्थिव स्थूल शरीर 16 तत्वांचे बनलेले आहे. सूक्ष्म लिंगदेह 19 तत्वांचा आहे. परमेश्वरास मूलगामी किंवा कारणरूपी विचार निर्माण करावयास 35 कल्पनांचा आधार घ्यावा लागतो व कारण शरीर या 35 कल्पनातून साच्यासारखे बनलेले असते. सूक्ष्म लिंगदेहाची 19 तत्वे मानसिक अंतस्फूर्तीच्या स्वरूपाची व प्राणकणांची असतात. ही 19 तत्वे म्हणजे बुद्धी, अहंकार, भावना, ज्ञानेंद्रिय रूपी मन, 5 ज्ञानेंद्रिय, दृष्टी, श्रवण, वास, चव व स्पर्श ह्या 5 ज्ञानांची सूक्ष्म लिंग स्वरूपे, 5 कर्मेंद्रिये, जनन, मलविसर्जन, वाचा, गती आणि शारीरिक कर्मे करण्यातील कौशल्य या कर्मशक्तींची मानसिक समानरूपे, जीवनशक्तीची 5 साधने, ज्या साधनांनी शरीरास स्फटिकीकरण, अंतःशोषण, निराकरण, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्नाचे रक्त, मांस, चरबीत रूपांतर करणे व अभिसरण ही कार्ये करता येतात, ती 5 साधने. असा हा 19 तत्वांचा सूक्ष्म लिंगदेहाचा पिंजरा पार्थिव शरीराच्या नाशानंतर, मरणानंतर नाहीसा होत नाही, टिकून राहतो. पार्थिव शरीर हे 16 स्थूल रासायनिक तत्वांचे बनलेले आहे. परमेश्वराने स्वतःशीच भिन्न भिन्न कल्पना कल्पिल्या व त्या स्वप्नसृष्टीत उतरवल्या. कारण स्वप्नसुंदरी अशा तऱ्हेने निर्माण पावली व तिने सापेक्षतेचे अनंत अलंकार भव्य स्वरूपात आपल्या अंगावर धारण केले व ही सृष्टी निर्माण केली. अद्यावधी अर्धकथा अवशिष्टा अस्ति, सा कथा अग्रिमे भागे द्रक्ष्यामः. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. नमो नमः. तावन्मङ्गलं भूयात्. धन्यवादः.